कसा जागला त्याला एक अनन्यसाधारण असं महत्त्व असतं बंधूंनो. काकांच्या संदर्भामध्ये सर्वांनी संबंध सांगितलेले आहे, परंतु तसे माझे कुठलेही संबंध नव्हते. काम करत असताना, मंदिराचं काम करत असताना 15 वर्षापूर्वी राजूभाई आणि काका मला एक ठिकाणी भेटले आणि मला सांगितलं की बाबा आपण सर्वतीर्थ या स्थानाचं काम करावं. मी त्यांना म्हटलं की अनेक लोकांचे तुमचे संबंध आहेत, त्यामध्ये मोठे मोठे हस्ती आहे, तर तुम्ही त्यांच्याकडून ते जर केलं तर बरोबर. मी एक सर्वसामान्य माणूस आहे. ते म्हटले नाही. तर मनोहर काकांना विशेषाची चांगली परीक्षा होती. कुठलाही विषय त्यांच्या हातात द्या ते ताबडतोब सांगायचे हा अमुक अमुक विशेष आहे. परंतु केवळ विशेषाचीच परीक्षा होती असं नाही, तर माणसाची देखील चांगली परीक्षा होती. ती त्यांनी आजमावलं आणि मला म्हटले नाही, हे काम आपल्यालाच करावं लागेल. मोठ्या माणसाने शब्द दिलेला आहे, मोठ्या यजमानाने शब्द सांगितल्यामुळे ते आपल्याला करावं लागतं. आणि मी पहिलं काम त्यांचं सर्वतीर्थ हातात मध्ये घेतलेलं आहे बंधू. काकांना बरं वाटलं. मी त्यांना विचारलं की सर्वतीर्थ हे तर स्थान नसून विशेषांचं स्थान आहे, ते मांडलिक आहे. ते म्हटले, मला सांगितलं बाबा मी वयाच्या 17व्या वर्षी बुद्धपूरला स्मरणासाठी बसलेलो होतो. मी त्या ठिकाणी एक साक्षात्कार मला झालेला आहे. बघा बंधूंनो, जीवनामध्ये संसार करत असताना, हा नित्य संसार करत असताना परमेश्वराची कशी कृपा निर्माण होते माणसाला. वयाच्या 17व्या वर्षी काकांना त्या ठिकाणी साक्षात्कार झालं. त्या स्थानातून प्रकाश निघाला, तो त्यांनी प्रत्यक्ष अवलोकन केलेलं आहे. असे धर्ममय जीवन जगणारे काका आपल्यातून निघून गेलेले बंधूंनो. दुःखरूपता, पापमूलता, अनित्यता हे संसाराचा नियम आहे आणि तो प्रत्येकालाच लागू आहे. परंतु त्यांनी जो आपल्या जीवनामध्ये धर्म समर्पित केलेला आहे, परमेश्वराला सर्व जीवन समर्पित केलेले आहे. अनेक स्थानाचा, मग अमरावतीच्या मंदिराचा माता खिडकीचा जीर्णोद्धार त्यांनी केलेला आहे, फलटणचा केलेला आहे, डोमेग्रा याचा तुमच्या 45चा केलेला आहे, त्यानंतर पैठणचा देखील केलेला आहे. अशी 5-6 स्थानाचा जीर्णोद्धार योग आला. राजूभाईंनी तो संबंध जपून ठेवला. त्या दृष्टीतून मी या ठिकाणी काकांना आदरांजली अर्पण करून माझी